आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारत्नपीठे शुभे कल्पमूले सुखासीनमादित्यकोटिप्रकाशम् सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकम् सदा रामचन्द्रं भजेऽहं भजेऽहम्। आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। त्रैलोक्य पावनी प्रभू रामचंद्रांची अलौकिक चरित्र कथा आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करून आपली कुटुंब संस्था पुन्हा एकदा बलवान एकात्म करण्यासाठी, आपला समाज समरस करण्यासाठी, आपल्या राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, निष्ठेनं, श्रद्धेनं, आस्तिक्य भावानं आणि आंतरिक ओढीनं या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले श्रीरामांचे अनंत भक्त, भगिनी, बांधव आणि महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, रामकथा आपल्याला ऐकताना जितका आनंद मिळतो त्याच्या अनंतपट आनंद मला रामकथा गाताना, सांगताना होतोय। आपण ही अलौकिक चरित्र कथा प्रभू रामचंद्रांची चढत्या वाढत्या संख्येने ऐकता आहात। याचा विशेष आनंद माझ्या मनामध्ये, विशेष आनंद अशासाठी की श्रोतृवर्गामध्ये जाणती मंडळी आहेत, श्रोतृवर्गामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, श्रोतृवर्गामध्ये सज्जन वृंद आहे। पण त्याही पेक्षा मला विशेष कौतुक असं वाटतं की या श्रोतृवर्गामध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि तरुण यांचा भरणा फार मोठ्या प्रमाणावर आहे। खरं तर रामचरित्र कथा ही अशी पुढल्या पिढ्यांपर्यंतच पोचायला पाहिजे। रामचरित्राविषयी असलेले अपसमज, गैरसमज नवीन पिढीच्या अंतःकरणातून गेले पाहिजेत। म्हणून मी या सर्व तरुणांचं हार्दिक स्वागत करतो की आपला उज्ज्वल इतिहास समजावून घेण्यासाठी आपण प्रतिदिनी चढत्या वाढत्या संख्येने येत आहात आणि रामचरित्र आपल्या अंतःकरणामध्ये साठवत आहात।
काल आपण अयोध्या कांडाचा अभ्यास केला. कौटुंबिक नातं कसं असावं, कसं जपावं, दुःख सोसावं कसं, त्याग कसा करावा, निस्वार्थ वृत्ती कशी जागवावी, याचं अपूर्व दिग्दर्शन रामचरित्रामध्ये. प्रभू रामचंद्र काय, त्यांची भावंड काय, सीता काय, तिच्या सगळ्या धाकट्या जावा काय, ही सगळी मंडळी खरोखर अद्भुत आहेत. सुमित्रेनं दाखवलेला संयम आणि लक्ष्मणाला केलेलं मार्गदर्शन अभूतपूर्व आहे. आज कलियुग आहे, आपण माहिती आहे सर्वांना. या कलियुगामध्ये माता उलट सांगतात, बरं झालं तुझा भाऊ गेला ना लांब, आता उरलेलं आहे ते सगळं तुला लुबाडायला हरकत नाही. इथे थोरल्या भावाबरोबर लक्ष्मण 14 वर्षांसाठी वनवासामध्ये गेला. डोळ्यात तेल घालून त्यांनी पहारा केलेला आहे. प्रसंगविशेषी रामाचं सीतेचं रक्षण केलेलं आहे. ही सगळी मंडळी सर्वार्थानं अलौकिक आहेत. रामचरित्रामधला त्याग, रामचरित्रातली उदात्तता, रामचरित्राची उत्तुंग बैठक आपण आपल्या हृदयात बुद्धीत धारण करा आणि मग आपल्या आयुष्याशी त्याची तुलना करा. म्हणजे युगनायकाचं चरित्र कसं असतं आणि आयुष्याहून ते भिन्न कसं असतं हे आपल्या बरोबर लक्षात येईल. भरतानी रामाच्या पादुका स्वीकारल्या, पण अयोध्या नगरीमध्ये न जाता त्यांनी केवळ त्या सिंहासनावर स्थापन केल्या आणि स्वतः मात्र नंदीग्रामी राहिलेला आहे अयोध्येच्या जवळ. आणि तिथून भारतवर्षाचा संपूर्ण कारभार अतिउत्तम प्रकारे त्यांनी चालवला आणि त्याला शत्रुघ्न सावलीसारखा पाठिंबा देत होता. जशी राम आणि लक्ष्मणाची जोडी, तशी भरत आणि शत्रुघ्नाची जोडी वाल्मिकी रामायणामध्ये अद्वितीय आहे. प्रभू रामचंद्रांनी अत्री आणि अनसूयेची भेट घेतली. सीतेचं विशेष कौतुक अनसूयेनं केले आणि सीतेला वनवासातले श्रम जाणवणार नाहीत. ऋतुकाल बदलत गेला. खरं तर आपल्याकडे 6 ऋतू आहेत, आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे ग्रीष्म आहे, वसंत आहे, वर्षा आहे, शरद आहे, शिशिर आहे आणि हेमंत आहे, असे 6 ऋतू आहेत. 2-2 महिन्यांनी भारतामध्ये ऋतू पालटतो. सीतेला 6ही ऋतूमध्ये, या वनवासामध्ये, या भयानक जंगलामध्ये कोणताही त्रास होऊ नये, तिची कांती तशीच राहावी देहाची, म्हणून अनसूयेनं औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं उटणं दिलेलं होतं. आणि सीतेला अनसूया सांगते, बाळे, तुझ्या देहाला हे नित्य लावत जा. तुला कोणताही ऋतू असला तरी तुझ्या देहाला त्रास होणार नाही, तुला परिश्रम जाणवणार नाहीत आणि तुझी कांती सतेजच राहील. मला वाटतं अलीकडच्या कालखंडामधल्या ज्या अशा नवीन कंपनी आहेत ना, की 5 दिवसात तोंडावरच्या सुरकुत्या घालवतो आम्ही, गार्नियर काय, पॉन्ड्स काय, अमुक तमुक काय, काही जाहिराती करतात ना, त्यांनी वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करावा. आणि अनसूयेनं काय प्रकारचे उटणं तयार केलं असेल की 14 वर्ष जवळजवळ वनवासामध्ये काढून सीतेची कांती तशीच सतेज राहिली. याच्यामध्ये काय रहस्य असेल आपण खरं तर समजावून घेतलं पाहिजे. श्रीरामानी आता मात्र दंडकारण्यामध्ये प्रवेश केला. चित्रकूटाचा त्यांना त्याग करावा लागला. याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. चित्रकूट फार लोभसवाण आहे, पण रामाने ती जागा त्यागली. ती जागा त्यागण्यामागे त्यांची काही विशेष भूमिका आहे. खरं तर 2 कारण आहेत. त्यातलं एक कारण असं होतं की अयोध्यावासी प्रजाजनांना आता रामाचं ठिकाण, राहायची जागा ही ज्ञात झालेली होती. आणि त्यामुळे कदाचित ऋत्विज, अमात्य, भरत, शत्रुघ्न, प्रजाजन, सत्पात्र ब्राह्मण, सज्जन वृंद वारंवार चित्रकूटाला भेटायला जर आले तर तिथल्या तापस जनांना पराकोटीचा त्रास होईल याची पूर्ण कल्पना श्री रामचंद्रांना होती. दुसरी अशी गोष्ट घडली की ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा
मुक्काम हा चित्रकूटाला होता. त्यावेळेला काही ऋषीमुनी त्यांना भेटायला आलेले होते आणि त्यांनी आपल्याला आश्चर्य वाटेल एक प्रचंड ढिगारा रामचंद्रांना दाखवला. तो ढिगारा कशाचा असेल आपण कल्पना करू शकणार नाही. ज्या राक्षसांनी ऋषीमुनींना मारलेलं होतं, ठार केलेलं होतं, त्या नरभक्षक अशा राक्षसांच्या भयानक कृत्यातून उरलेली त्या ऋषीमुनींच्या हाडांची ती रास होती. हाडांचे ढिगारे होते. कित्येक ऋषीमुनी तापसजन आचार्य मारले गेलेले होते. तो ढिगारा, ती रास सगळी चित्रकूटामधल्या उरलेल्या ऋषीजनांनी रामाला दाखवलेली होती आणि विनंती केलेली होती की रामा, इथे अनंत निशाचर आहेत आणि आम्हाला काम करू देत नाहीत, विद्यार्थ्यांवर संस्कार घडू देत नाहीत, आमचे आश्रम उद्ध्वस्त करतात. तेव्हा रामाने त्यांना अभिवचन दिलेलं होतं की मी दंडकारण्यात पुढे जाईन, त्यावेळेला सगळ्या राक्षसांना खंदून काढेन, मारेन. आणि रामाने ते वचन पाळले आणि म्हणूनच चित्रकूटाचा परिसर सोडून श्री रामचंद्राने दंडकारण्यामध्ये प्रवेश केला. दंडकारण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर राम आणि लक्ष्मणाने सर्वप्रथम आपल्या जटा बांधल्यात. वडाच्या झाडाचा चीक काढला आणि त्यांनी आपल्या मस्तकावरच्या जटा बांधलेल्या, केस बांधलेत. ऋषी मुनिजन ज्या पद्धतीनं बांधत असत त्या पद्धतीनं त्यांनी जटा बांधल्या. आणि मग श्री रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा सावधान, आता आपण भयानक जंगलामध्ये प्रवेश करतो आहोत, तेव्हा आता आपण आपला क्रम निश्चित ठरवून घेऊया. आणि रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा तू पुढे राहशील, मध्यभागी जानकी असेल, सीता असेल आणि तुमच्या दोघांचं रक्षण करत मागून मी येणार आहे. हे ऐकल्यानंतर लक्ष्मणाला आनंद झाला आणि लक्ष्मण सीतारामाचं जणू काही रक्षण करण्यासाठी आघाडीवर राहिलेला आहे. दंडकारण्यामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्राने प्रवेश केला त्यावेळेला त्याने एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं की 30-30, 40-40 झोपड्यांची एक एक वस्ती आहे. अशी छोटी छोटी तपस्व्यांची ऋषिकुलं होती, आचार्य कुलं होती आणि त्या ठिकाणी 100, 200, 50, 80 असे वेगवेगळ्या संख्येमधले विद्यार्थी त्या आचार्यांच्या हाताखाली पुढचं शिक्षण घेत होते. जिथे निशाचरांची, नरभक्षक राक्षसांची भीती आहे अशा ठिकाणी सुद्धा आमचे पूर्वज शिक्षणासाठी किती धोका पत्करत असत आणि किती निस्पृहपणे तिथे राहत असत, खरोखर तोड नाहीये. मला सांगा की वेदांची मौखिक परंपरा ज्यांनी जपली त्यांना कितीदा दंडवत घालावं, काय मिळणार होतं त्यातून? काही नाही. आज ही वैदिक मौखिक परंपरा जशी वेदाच्या कालखंडामध्ये होती तशी आज सुद्धा आहे. वेद पाठ करायचा म्हटला एखादा तरी आयुष्यातली 12-15 वर्ष द्यावी लागतात. आणि मिळणार काय? धन नाही, धान्य नाही, पैसा नाही, गाडी नाही, बंगला नाही, काहीही नाही. आमच्या राष्ट्राचा गौरव म्हणजे वेदविद्या आहे. ती जपण्यासाठी आयुष्यभर दारिद्र्य सोसून ज्यांनी वेदविद्या जिवंत ठेवली आणि मौखिक परंपरेला जपलं त्यांना अनेक अनेक साष्टांग प्रणिपातच आहेत. अशी ऋषिकुलं, अशी आचार्यकुलं राम लक्ष्मण सीतेनं पाहिली. आणि मग प्रत्येक ठिकाणी रामाचं, सीतेचं, लक्ष्मणाचं स्वागत झालेलं आहे. रामचंद्राला हे सगळे ऋषीजन म्हणतायत, रक्षणीया त्वया शश्वत गर्भभूतास्तपोधनाः. रामा, आई ज्याप्रमाणे गर्भाचं रक्षण करते त्याप्रमाणे तू आमचं रक्षण करायला पाहिजेस. रामाने त्याला मान्यता दिली आणि प्रभू रामचंद्र आणखीन घनघोर आणि भयान अशा दंडकारण्यामध्ये प्रवेशले. त्यावेळेला विराध नावाचा भयान राक्षस त्यांच्यावर तुटून पडलाय. जानकीला उचलून तो पळत सुटला. जव आणि शतरथा यांचा तो पुत्र होता आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या सफल झाल्यामुळे त्याला अवध्यता, अच्छेद्यता आणि अभेद्यता असे 3 वर प्राप्त झालेले होते. शेवटी राम लक्ष्मणाने युक्ती अशी केली की खड्ग काढलं आणि त्याचे दोन्ही हात खांद्यापासून तोडून टाकलेले आहेत. त्याला शक्तिहीन केलं
आणि तो अभेद्य आहे, अवध्य आहे, अच्छेद्य आहे हे लक्षात घेऊन त्याचं मर्मस्थान शोधून दोन्ही हात कापले. आणि शेवटी राम लक्ष्मणाला म्हणतायत की लक्ष्मणा, याला ब्रह्मदेवाचं वरदान असल्यामुळं हा असा शस्त्रांनी मारला जाणंच शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी कौतुक असं केलं, प्रचंड खड्डा खणलेला आहे आणि त्या विराधाला त्याच्यामध्ये लोटून दिला की आता तुझ्यावर माती लोटतो सगळी आणि गुदमरून तुला मारून टाकतो. आणि खरोखर तसं केलेलं आहे. मरताना मात्र विराधाने आपलं राक्षस रूप टाकून दिलं आणि तो तुंबरू नावाचा मूळ गंधर्व प्रगट झाला. दुर्दैवानं तो रंभेवर आसक्त झालेला होता आणि कुबेराच्या शापामुळं त्याला विराध नावाचं भयंकर राक्षसाचं रूप प्राप्त झालेलं होतं. राम लक्ष्मणाने प्रचंड खड्डा खणला आणि विराधाला त्यात पुरून टाकून मुक्ती दिली आणि तुंबूर गंधर्वाचा त्यांनी उद्धार केला. जाण्या अगोदर मृत्यूपूर्वी तो तुंबरू गंधर्व सांगतोय, प्रभो आपण शरभंगाच्या आश्रमाकडे जा. शरभंग महर्षी आपली वाट बघतायत. तेव्हा विराधाने जसा सल्ला दिला त्याच्याप्रमाणे शरभंगाच्या आश्रमाकडे राम लक्ष्मण आणि सीता आले. या शरभंगांच्या आश्रमामध्ये स्वतः इंद्र होता. रामचंद्राने त्याला लांबून पाहिले, दुरून पाहिले, सीता लक्ष्मणाने पाहिलेलं आहे. परंतु त्यानं रामाची भेट घेतली नाही. उलट तो शरभंगाना म्हणाला, रावणाला जिंकून कृतार्थ झाल्यावर रामाला माझं दर्शन पुन्हा होईल. अर्थ असा की रावणाचा धाक देवेंद्राच्या आणि सर्व देवतांच्या मनामध्ये होता. प्रभू रामचंद्र शरभंगांच्या आश्रमात आल्यानंतर महर्षींनी त्यांचं फार प्रेमाने स्वागत केलं. पूजन केलेले, अर्घ्य दिले, पाद्य आसन दिलं. रामाची खूप आस्थेनं चौकशी केलेली आहे. आणि शरभंग म्हणतात की रामा, दीर्घकाल तपश्चर्या केल्यामुळे मी उत्तमातले लोक प्राप्त केलेले आहेत आणि मी अहमेवाह रिष्यामी सर्वान लोकान महामुने, हे सगळे लोक मी तुला देऊ इच्छितो. पण रामाने ते सगळे नाकारलेले आहेत. आणि तो म्हणतोय यातला कुठलाही लोक मला नको आहे. तुमची पुण्याई तुम्ही तुमच्या कष्टातून, साधनेतून, उपासनेतून, तपश्चर्येतून प्राप्त केलेली आहे. मला उत्तम लोक नको होत. पण शरभंगानी रामाला एकच सांगितले, माझी उपासना सफल झाली. प्रभो आपलं दर्शन मला झालं. आता मी माझा तुच्छ देह अग्नीला समर्पित करतो. आणि खरोखर शरभंगाने अग्नी प्रज्वलित केला आणि आपला देह अग्नीला अर्पून दिलेला आहे. पण असा देह टाकण्यापूर्वी शरभंग रामाला म्हणाले, इथून तुम्ही सुतीक्ष्ण महर्षींना भेटायला जा, ते आपली वाट बघतायत. आणि खरोखर राम पुढे या शरभंगांच्या आश्रमातून सुतीक्ष्णांच्या आश्रमाकडे निघाले. वाटेत तापस रामाला भेटतायत. रंजले गांजलेले आहेत, राक्षस त्यांना त्रास देत आहेत. आणि या सगळ्यांचं सांत्वन करत, राक्षसांना मारण्याचं आश्वासन देत प्रभू रामचंद्र पुढे निघालेले आहेत. शरभंगांप्रमाणे सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र आले. जो प्रश्न शरभंगानी केला होता तो सुतीक्ष्णानी केला. आणि ते म्हणाले, माझ्या तपश्चर्येतून अनंत सिद्धी मला प्राप्त झाल्या आहेत. रामा, या सगळ्या मी तुला प्रदान करू इच्छितो. त्यावेळेला रामाने अत्यंत विनम्रपणे त्याला नकार दिलेला आहे. मला रामकृष्ण विवेकानंद चरित्रातला एक प्रसंग आठवला. रामकृष्ण परमहंस आपल्या सर्व शिष्यांची आलटून पालटून परीक्षा घेत असत. विवेकानंद त्यांचे पट्टशिष्य खरे, नरेंद्रनाथ दत्त पूर्वाश्रमीचे. पण या नरेंद्रनाथांची सुद्धा परीक्षा रामकृष्ण परमहंसांनी पुन्हा पुन्हा पाहिलेली आहे. एकदा तर त्यांनी विवेकानंदांना, भविष्यामधल्या या नरेंद्राला असं अपमानित केलं की 3-4 महिने लागोपाठ तो त्यांना भेटायला आला तरी रामकृष्ण त्याच्याशी बोलायचे नाहीत, त्याच्याकडे ढुंकून बघायचे सुद्धा नाहीत. सामान्य अन्य कोणी शिष्य असता तर या गुरुचा त्याग करून पळून गेला असता. 5-6 महिने असेच गेले आणि सत्शिष्याच्या ऐवजी सद्गुरूच विरघळला.
आणि ते म्हणतायत रामकृष्ण परमहंस, नोरेन, अरे गेले कित्येक महिने मी तुझ्याकडे ढुंकून बघत सुद्धा नाही, तुझ्याशी संवाद करत नाही, बोलत नाही, आणि तरी तू निष्ठेने येत राहिलास. त्यावेळी नरेंद्रांनी सद्गुरूवरची जी श्रद्धा प्रगट केली ती अलौकिक आहे. तो म्हणतो, सद्गुरू तुम्ही मला आवडता, आपण बोललात काय न बोललात काय, आपण थोरच आहात म्हणून आपल्या दर्शनासाठी मी येतो, काली मातेच्या दर्शनाला येतो. आपण नाही बोललात म्हणून मला आपल्यावर राग धरायचं काही कारणच नाही. रामकृष्ण परमहंस इतके संतुष्ट झाले. पण इथे सांगायचा मुद्दा असा की सुतीक्ष्ण रामाच्या मध्ये जसा संवाद झाला तसा रामकृष्ण आणि विवेकानंद यांच्यामध्ये झालेला होता. एके दिवशी रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रांना म्हटलं, नोरेन, दीर्घकाल मी तपश्चर्या केली आणि अनंत सिद्धी मला प्राप्त झालेल्या आहेत. माझ्या मनामध्ये असं आलेलं आहे की या सगळ्या सिद्धी तुला प्रदान कराव्यात. सामान्य शिष्य असता तर उडी मारून म्हणाला असता, द्या द्या सद्गुरू, लवकर द्या. नरेंद्र हा खरंच विवेकरूप होता, म्हणूनच विवेकानंद झाला. नरेंद्रांनी आपल्या गुरुला, सद्गुरूला प्रश्न केलेला आहे. तो म्हणाला, ठाकूर, या सिद्धी जर तुम्ही मला दिल्यात तर मला आत्मसाक्षात्कार होईल का? परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्षानुभूती मला येईल का? निर्विकल्प समाधीचा मी म्हणेन तितका वेळ लाभ मला परमार्थाचा होईल का? त्या नरेंद्राच्या प्रश्नाने रामकृष्ण परमहंसांच्या अंतःकरणामध्ये परमानंदाची कारंजी थुईथुई नाचत होती. असा शिष्य भेटला म्हणून. त्यावेळी ते म्हणाले, नाही रे नोरेन, सिद्धींमुळेच आत्मसाक्षात्कार कधी होत नसतो, लक्षात ठेव. त्यावेळी नरेंद्र हसले आणि मग म्हणाले, बघूया, आत्मसाक्षात्कार तर एकदा होऊ दे, मग सिद्धी घ्यायच्या काही नाही ठरवू. अर्थ असा झाला की आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर तुच्छ सिद्धी कोण घेतो? रामकृष्ण परमहंसांना इतका परमानंद झाला की असा दिव्य शिष्य आपल्याला प्राप्त झाला. खरोखर विवेकानंद हा नरेंद्र म्हणजे महानारायण ऋषीचाच अवतार आहे. रामकृष्णांची हीच धारणा होती. सुतीक्ष्ण मुनींनी देव केलेल्या सिद्धी, उत्तमातले उत्तम लोक रामचंद्रांनी त्यागले. म्हणजे रामचंद्र म्हणाले, नाकारले त्यांनी ते, आणि रामचंद्र म्हणाले, आपल्या तपश्चर्येची ती पुण्याई आहे. इंद्रानं काही अद्भुत अस्त्रशस्त्र सुतीक्ष्ण मुनींना देऊन ठेवलेली होती. ती सुतीक्ष्ण मुनींनी रामाला दिलेली आहेत. आणि शरभंगाने जसा देह त्यागला तसा सुतीक्ष्ण मुनींनी सुद्धा आपला देह रामाच्या साक्षीनं टाकला. राम, लक्ष्मण, सीता पुढच्या प्रवासाला निघाले. अशा वेळेला सीतेनं रामाशी काही मोठा विलक्षण संवाद केलाय. ती म्हणते, नाथ, आपली जर अनुज्ञा असेल तर मी आपल्याशी बोलू का? पूर्वीचा कालखंड असा होता की आपल्या धर्मशास्त्रामध्ये वचन असं आहे की पत्नीनं पतीचं नाव घ्यायचं नाही. म्हणून आपल्याकडे स्वामी, नाथ, अहो, इकडून येणं झालं, अशा प्रकारे पतीचा उल्लेख करत असत. मराठी भाषा ही मोठी गंमतशीर आहे ना. गंमत अशी झाली की विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर महापंडित होते आणि त्यांच्याकडे संस्कृत भाषा शिकायला ज्यांनी संस्कृत इंग्लिश शब्दकोश तयार केला तो मोनियर विल्यम्स त्यांच्याकडे शिकायला येत होता. एकदा गंमत अशी झाली की कृष्णशास्त्री चिपळूणकर घरी नव्हते, बाहेर गेलेले होते. आणि त्यांनी मोकळेपणानं हाक मारली, म्हणाला, वहिनी, शास्त्री बुवा कुठे आहेत? मोडकं तोडकं मराठी त्याला यायला लागलं, तर संस्कृत थोडं बोलत असे. मग त्या म्हणाले, येतील, आपण बसा. एका खुर्चीमध्ये तो विसावला मोनियर विल्यम्स. इकडे तिकडे बघतोय आणि प्रतिशब्द आठवत होता. डोर, दरवाजा, द्वार, असे एकेकाला तो गवाक्ष, खिडकी पाहिली, विंडो, खिडकी, गवाक्ष असे प्रतिशब्द आठवत होता. आणि त्यांनी पाहिलं की समोर अंगणामध्ये एका दोरीवर कपडे वाळत टाकलेले होते. तर त्यांनी कृष्णशास्त्रींच्या पत्नीला म्हणजे आपल्या वहिनींना प्रश्न केला की वहिनी, तिकडचे कपडे कुणाचे आहेत? त्यावेळेला कृष्णशास्त्रींच्या पत्नी हसून म्हणाल्या,
तिकडचे कपडे इकडचे आहेत. त्यावेळी तो त्यांचा शिष्य कृष्णशास्त्रींचा म्हणाला, मी इकडचे कपडे विचारत नाहीये, तिकडचे विचारतोय. आणि वहिनी म्हणाल्या, मी तिकडचं सांगत नाहीये, इकडचंच सांगते. असा त्यांचा सुखसंवाद अर्धा तास गोंधळाचा चाललेला होता. आणि मग कृष्णशास्त्री परत आल्यानंतर इकडून येणं म्हणजे काय आणि तिकडचे कपडे इकडचे आहेत म्हणजे काय याचा उलगडा त्या महापंडिताला झाला. मराठी भाषा अशी सुंदर आहे, पण पूर्वीच्या स्त्रिया पतीचं नाव घेत नसत. सीता म्हणते, नाथ, आपली अनुज्ञा असेल तर मी बोलेन. रामाने अनुमती दिल्यानंतर ती म्हणते की राक्षसांशी आपलं थेट वैर तर नाहीये, मग आपण राक्षसांच्या बरोबर वैर का करायचं? राक्षसांचं वैर आहे त्या ऋषीमुनींशी आहे. आणि इच्छा काम असा मनामध्ये जर आपल्या जागला तर त्यातून 3 व्यसनं निर्माण होतात. एक, मनुष्य असत्य बोलतो, दुसरं परस्त्री सेवन करतो, आणि तिसरं म्हणजे त्याच्या बाबतीत क्रौर्य निर्माण होतं. ती पुढे म्हणते, असत्य आणि परस्त्रीचा विचार आपल्या मनामध्ये सुद्धा कधी येणार नाही, पण राक्षसांना मारताना क्रौर्य जागेल. आणि म्हणून मला म्हणायचे की ऋषीमुनींच्या बरोबर भांडण असे नका, आपण कशाला त्याच्यात पडायचं त्या प्रकरणामध्ये. श्रीराम हसलेत. सीतेचं हे वचन ऐकून ते हसले आणि त्यांनी सीतेला एक सुंदर उदाहरण दिलं. ते सीतेला म्हणतायत, जानकी, माझ्या खांद्यावर धनुष्य आहे, पाहिलंस ना? क्षत्रिये धार्यते चापो नार्थ शब्दो भवेदिती. क्षत्रिय खांद्यावर जे धनुष्य धारण करतो ते जानकी शोभेसाठी नसतं. संपूर्ण राष्ट्रामध्ये दुःखाचा एक हुंदका बाहेर पडू नये म्हणून जे दीन दुबळे आहेत त्यांच्या रक्षणासाठी, सज्जनांच्या परित्राणासाठी आणि सद्धर्माच्या रक्षणासाठी, प्रतिष्ठापनेसाठी क्षत्रियांनी चाप म्हणजे धनुष्य धारण केलेलं असतं. हे इतकं उदात्त आहे वचन की जगामधल्या कोणत्याही हुकुमशाही असो, लोकशाही असो, कोणत्याही प्रकारची रचना राष्ट्राची असो, प्रजाहित कसं जपावं त्याचं उत्तमातलं उत्तम उदाहरण आहे. पण आज जगामध्ये असं पाहायला मिळत नाहीत. गुंडपुंड माजलेले असतात. शासकीयांचं जेवढा विनाश करता येईल शासनाचा आणि शासनाच्या वस्तूचा तेवढा करतात. लोकांची अडवणूक करतात, त्यांना फसवतात. अशांना कठोर दंड करणं हीच सर्वोत्तम गोष्ट आहे. आणि रामाच्या चरित्रातून हे खरोखर शिकण्यासारखं आहे. रामाने हे सांगितल्यानंतर सीतेची भावना उचंबळून आली की आपला पती कसा पराक्रमी आहे. पण गंमत अशी आहे की धनुर्भंगाच्या पलीकडे रामाचा प्रत्यक्ष पराक्रम तिने अजून पाहिलाच नव्हता. पण लवकरच आता तिला ते पाहायलाही मिळणार होतं. आम्ही एकदा मुंबईमध्ये आलो होतो इथे प्रवचनांसाठी. रामकथा चाललेली होती आणि हा भाग मी स्त्रियापूर्वी नाथ म्हणून हाक मारायच्या पूर्वीच्या स्त्रिया हा सांगितलेला नव्हता, कारण आम्ही तिथपर्यंत आलेलो नव्हतो कथाभागामध्ये. 1-2 दिवस झाले पहिले एक भगिनी भेटायला आल्या मला आणि माझ्या पत्नीला अपर्णाला. आणि मग त्या म्हणाल्या की आमच्या घरी येणार का जरा. अपर्णाने पत्ता घेतला. आम्ही त्या भगिनीला भेटायला गेलो. एक पहिली 5-7 मिनिटं काही चर्चा झाली, बोलणं झालं रामायणाविषयी. आणि एकदम त्या भगिनीनं हाक मारली, सूर्या, ए सूर्या, पाणी घेऊन ये प्यायला. तेव्हा दूध आणि पाणी घेऊन त्या ट्रे मधून आम्ही आश्चर्याने बघतच राहिलो. उच्च विद्या विभूषित असावा असा एक मनुष्य स्वच्छ कपडे वगैरे घालून असा पाणी आणि दूध घेऊन आला. आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं. मी त्या भगिनींना म्हटलं, वा, मुंबईमध्ये असे नोकर मिळतात वाटतं. त्यावेळी त्या हसल्या आणि म्हणाल्या, नोकर? अहो, माझा नवरा आहे तो. पहा बरं, कलियुगामध्ये किती बदल झालेला आहे. पतीचा आदर तसा पतीनंही पत्नीचा आदर करायला शिकलं पाहिजे. पती पत्नी 2 पंख आहेत. पती पत्नी 2 चाक आहेत एका रथाची. त्या दोघांचं
दिग्दर्शन, मार्गदर्शन आणि आंतरिक मिलन नसेल तर प्रपंच कधीही सफल होत नसतो. श्रीराम पुढे निघाले प्रवासाला आणि प्रवास करत करत मांडकर्णी ऋषींनी पंचाप्सर सरोवर निर्माण केलेलं होतं, तिथे येऊन पोचले. त्यातून पुढे हळूहळू दंडकारण्यामध्ये रामचंद्र आणखीन खोलवर आलेले आहेत. सुतीक्ष्णाने सांगितलेलं होतं, रामा, मांडकर्णींच्या पुढे जा आणि अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे तिथे जा. अगस्त्यांच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र येऊन पोचलेले आहेत. मोठं विलक्षण आहे. अगस्त्य भ्रात्याचा आश्रम अगोदर झाला आणि नंतर तिथून अगस्त्यांच्या आश्रमामध्ये राम लक्ष्मण सीता येऊन पोचले. अगम पर्वतम स्तंभयती इति अगस्त्यः, पर्वताला ही स्तंभित करणारा त्याला अगस्त्य म्हणतात. आपल्याकडे म्हण आहे की विंध्य पर्वतानी अगस्त्यांना साष्टांग प्रणिपात घातला. याचा सरळ अर्थ असा आहे की विंध्य पर्वत ओलांडून खाली दंडकारण्यामध्ये यायची कोणाची हिंमतच नव्हती. एवढे भयानक राक्षस आणि श्वापद खाली होती. पहिली मानवी संस्कृती या दंडकारण्यामध्ये जर कुणी आणली असेल तर ती आमच्या महर्षी अगस्तींनी आणलेली आहे. समुद्राला एका आचमनामध्ये पिऊन टाकणारा हा महर्षी केवळ अलौकिक आहे, म्हणजे सागराला पार करणारा तो पहिला महर्षी आहे. आकाश मार्गाने जाणारा तो पहिला महर्षी आहे. आणि मानवी संस्कृती जिथे ती नाहीये तिथपर्यंत वनामध्ये भयानक जंगलामध्ये पोचवणारा असा अलौकिक महर्षी तोच आहे. त्या महर्षी अगस्तींचं स्मरण ब्रायटनच्या किनाऱ्यावर असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समोर पसरलेल्या अथांग सागराला दिलेलं होतं आणि सांगितलेलं होतं, सागरा प्राण तळमळला, पण लक्षात ठेव, मी त्याचा वंशज आहे ज्याने तुला एका आचमनामध्ये प्राशन केलेलं होतं. त्या महर्षी अगस्त्याचाच मी वंशज आहे. महर्षी अगस्तींचं स्थान हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीमध्ये केवळ अलौकिक आहे. अगस्त्य मुनी ज्या वेळेला आले या दंडकारण्यामध्ये, भयानक राक्षस होते, श्वापद होती, ऋषींचे आश्रम टिकत नसत. अगस्त्य ऋषींनी महाबलाढ्य संघटना तिथे निर्माण केली. तिथे 2 वातापी आणि इलवल या नावाचे राक्षस होते. एक भाऊ दुसऱ्या भावाला मारायचा आणि मग ते मांस नाही असं सांगून ऋषी मुनीला खायला घालत असे. बिचाऱ्यानं माहितीही नसायचं मांस काय प्रकार आहे. जेवायला बोलवले म्हणून ते त्याचं सेवन करत असत. किती सरळ असतील ही मंडळी. आणि मग मेलेला भाऊ आत गेला की तो हाक मारून म्हणत असे भावाला, ये बाहेर, की आत माया रूपानं जागरूक झालेला तो राक्षस मूळ रूप धारण करून पोट फाडून ऋषींचं बाहेर पडत असे आणि मारत असे. याचा अर्थ या 2 राक्षसांनी अनेक ऋषीमुनींची हत्या केली. ती अगस्त्यांवर ज्यावेळेला हा प्रयोग त्यांनी केला त्यावेळेला अगस्त्यांनी एक छानपैकी मोठी अशी तृप्तीची ढेकर दिली आणि ते म्हणाले, तुझ्या भावाला मी केव्हाच पचवलंय. त्याचा भाऊ ज्या वेळेला त्यांच्यावर चालून गेला त्यावेळी त्याचाही वध अगस्तींनी केला आणि वातापी इलवलांना मारून दंडकारण्याचा बराचसा भाग अगस्त्यांनी निर्भय करून टाकलेला होता. लांबून महर्षी अगस्तींचा आश्रम पाहिल्यानंतर रामांचं हृदय उचंबळून आलं. वेदघोष अखंड चाललेला होता. त्या मंत्रांची शक्ती अशी होती की आसमंत परम पावन होऊन गेलेलं होतं. अग्निहोत्र अखंड चाललेलं होतं. अग्नीच्या धुराच्या ज्वालावर उसळलेल्या होत्या. त्या आश्रमामध्ये अनेक ठिकाणी सुंदर सुंदर मूर्ती होत्या जिथे पूजन चाललेलं होतं. आणि हे सगळं पाहत असताना पराकोटीचा आनंद राम लक्ष्मण सीतेला झाला. अगस्त्यांनी तिघांचं स्वागत केलं आणि मागच्या ऋषीजनांप्रमाणेच सीतेचं विशेष कौतुक केलेलं आहे. राजकारणपटू अगस्त्य म्हणतात, हृदयस्थम च ते छंद विज्ञातम तपसा मया. रामा, दीर्घकाल मी उपासना तपश्चर्या केलेली आहे, त्याच्यामुळे मी तुझं मन जाणतो. अशी तपश्चर्या करणारे सिद्धी प्राप्त झालेले अलौकिक असतात. त्यांना समोरच्या माणसाचं मनोगत कळतं.
गोंदवलेकर महाराजांना म्हणे कळायचं बरोबर आला समोरचा मनुष्य की हा कशासाठी आपल्याकडे आलेला आहे ते त्यांना बरोबर उलगडत असे, कारण मन वाचण्या एवढी तपश्चर्या सफल झालेली होती. अगस्त्यांनी जाणलं आणि मग महर्षी अगस्तींनी श्रीरामाना वैष्णव धनुष्य दिले, ब्रह्मदत्त नावाचा एक बाण दिला, एक अलौकिक सुवर्णाचं खड्ग दिलेलं आहे. हाच ब्रह्मदत्त बाण, पैतामहास्त्र आणि वैष्णव धनुष्य घेऊन पुढे रामचंद्राने महादुष्ट रावणाचा वध केलेला आहे. अगस्त्यांचा निरोप घेऊन राम लक्ष्मण सीता निघाले. त्यावेळेला अगस्त्यांनी सांगितलं की आता एक रामा, सीतेला राहण्यासाठी सर्वोत्तम जागा खाली पंचवटीमध्ये, जनस्थानामध्ये पंचवटीला जा आणि तिथे सुखाने तुम्ही राहा सगळेजण. आपण ज्या वेळेला महाराष्ट्राकडून उत्तरेकडे प्रवास करायला प्रारंभ करतो त्यावेळेला मनमाडच्या पुढे गेल्यानंतर अंकाई नावाचे एक आगगाडीचं स्थानक आहे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना ते ज्ञातही असेल. या अंकाई आगगाडीच्या स्थानकासमोर आपल्याला 2 डोंगर दिसतात. ते डोंगर नाही आहेत, खरं सांगायचं झालं तर ते 2 किल्ले आहेत. एकाचं नाव आहे अंकाई आणि दुसऱ्याचं नाव आहे टंकाई. अशा ग्रामदेवतांच्या वरून त्या किल्ल्यांची नावं पडलेली आहेत. आणि काही काळ ते किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात येत होते आणि जे महत्वाचे राजकीय कैदी असतील ते त्या किल्ल्यावर ठेवले जात असत. ही जी डोंगराची सोंड किल्ल्यांची आपल्याला दिसते त्याच्या मागच्या बाजूला अगस्त्यांचा आश्रम होता आणि ती दिशा अगस्त्य भ्रात्यांनी दाखवलेली होती. तसा प्रवास करत करत म्हणजे आपल्या लक्षामध्ये आलं असेल की रामचंद्राला कुठे पाठवायचं हे ऋषीमुनींनी अगोदरच ठरवलेलं होतं. अगोदर शरभंग, मग सुतीक्ष्ण मुनी, नंतर मांडकर्णी, अगस्त्य भ्राता आणि त्याच्यानंतर अगस्त्य, असे सगळ्या लोकोत्तर महर्षींना भेटत भेटत प्रभू रामचंद्र खाली आले आणि पंचवटीमध्ये येऊन पोचले. वाटेत जटायूची भेट झालेली होती, त्याचा उल्लेख गृध्र असा आहे, पण तो वाणीनं बोलत असे. काळाच्या ओघामध्ये जीव जंतूंमध्ये एवढं परिवर्तन होऊन जातं, मानवामध्ये परिवर्तन होतं. मूलभूत अंग सगळी तीच आहे. 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 जीभ, त्वचा तशीच, शरीराचा आकार तसाच, 2 हात, 2 पाय. मानवाच्या देहाची आकृती तशीच राहिलेली आहे, पण त्याच्यामध्ये स्थित्यंतर आणि बदल अनेक झालेले आहेत. पूर्वीच्या काळी मानवाचा देह धिप्पाड असे, अशी धिप्पाड माणसं आपल्याला क्वचितच कलियुगामध्ये पाहायला मिळतात. पण स्थित्यंतर पुष्कळ झाली. गृध्र हा जटायू, त्याला वाणी होती, तो संवाद करू शकत असे आणि तो म्हणतोय, रामा मी आपल्या आश्रमामध्ये राहीन आणि तुम्ही लक्ष्मणासह ज्या वेळेला शिकारीला जाल, अन्य काही कारणासाठी वनामध्ये जाल, त्यावेळेला पित्याच्या नात्यानं मी माझ्या कन्येचा, सीतेचा, जानकीचा सांभाळ करेन, संकटापासून तिला वाचवेन. आता गंमत अशी झालेली होती की कद्रू आणि सुरसा या नावाच्या 2 भगिनी होत्या. कद्रूला 1000 पुत्र होते असा उल्लेख आहे आणि सुरसेला 2च होते, त्यातला मोठा गरुड आणि धाकटा अरुण. आपण कालच्या प्रवचनामध्ये उल्लेख केला की आपल्या आईची दास्यमुक्ती गरुडाला करायला लागलेली आहे. पैज अशी लागलेली होती की एका विशिष्ट घोड्याच्या शेपटीचा रंग कसा आहे, तो शुभ्र होता आणि त्याच्यामुळे सुरसा म्हणाली की तो शुभ्र आहे. कद्रू म्हणाली की तो काळा आहे. सुरसाचं खरं होतं, पण कद्रूनी दुष्टपणा असा केला की आपल्या सगळ्या पुत्रांना म्हणजे सर्पांना ती म्हणाली की त्या घोड्याच्या शेपटीला गुंडाळून टाका, काळा रंग दिसला पाहिजे. आणि वरवर पाहता सुरसेचं खोटं ठरलं तिचं खरं असून सुद्धा, आणि त्यामुळे तिला दास्यत्व प्राप्त झालं. त्यातून मुक्ती करण्यासाठी गरुडाला अट घालण्यात आली की गरुडाने काय करावं, तर एकच करावं, त्यांनी अमृत आणून द्यावं. म्हणून गरुडाने स्वर्गातून देवांच्या बरोबर युद्ध करून अमृत आणलं. त्याचा एकच थेंब गोकुळात पडलाय
आणि म्हणून कदंब वृक्षाला कधी मरण नाहीये. कदंब वृक्ष तिथे यमुनेच्या काठावर आहेतच. आणि दुसरा थेंब आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या तीरावर पडला की ज्याच्यामुळे कुंभमेळा आज तिथे भरतो. आपल्या आईची त्याने मुक्तता केली. त्याचा धाकटा भाऊ म्हणजे अरुण. अरुणाला 2 पुत्र होते. त्यातला एक संपाती, अरुणाची पत्नी शेनी, आणि तिच्यापासून अरुणाला 2 पुत्र झाले. मोठा संपाती आणि दुसरा जटायू. जटायू पंचवटीमध्ये आला आणि श्री रामचंद्राला त्यांनी अलौकिक मदत केलेली आहे, वेळोवेळी मदत केली. आणि पुढे ज्या वेळेला सीता शोधासाठी वानर बाहेर पडले त्यावेळेला त्या संपातीला चाक्षुष्मती विद्या प्राप्त असल्यामुळे सागराच्या ऐल तीरावरून सुद्धा लंकेमध्ये असलेली सीता दिसत होती. त्यांनीच वानरांना सांगितले की सीता लंकेमध्ये तिथे जा आणि तिचा शोध घ्या. श्री रामचंद्रांना, लक्ष्मणाला, सीतेला हा पंचवटीचा परिसर अतिशय आवडला. विशेष करून सीतेला तर अत्यंत आवडलेला आहे. आणि पुन्हा एकदा लक्ष्मणाने अशी भव्य दिव्य मोठी पर्णकुटी तयार केलेली आहे, ज्या पर्णकुटीची वास्तुशांत स्वतः रामचंद्रांनी केली, सीतेनं केलेली आहे. आणि त्या पंचवटीमध्ये जवळजवळ 10 वर्ष राम, सीता आणि लक्ष्मण अत्यंत आनंदानं निवास करते झाले. आपल्या सर्वांचं भाग्य आहे की प्रभू रामचंद्रांचा निवास वनवासाच्या 14 वर्षांच्या कालखंडामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. या गोष्टीचा तुम्हा आम्हाला मराठी माणसाला अत्यंत गौरव वाटला पाहिजे. आज ही पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या निवासाच्या खाणाखुणा आपल्याला पाहायला मिळतात. पण पंचवटीला गेलात तर तिथल्या फसवणाऱ्या लोकांपासून सावध राहा म्हणजे झालं. मग सीता इथे दळायला बसायची, सीता इथे कपडे धुवायला यायची, असं काहीही सांगून पैसे उकळायला माणसं तिथे बसलेली असतात. त्यापासून मात्र तुम्ही सावध राहा म्हणजे झालं. पण पंचवटीच्या नाशिकच्या परिसरामध्ये प्रभू रामचंद्रांचा मुक्काम झाला आणि प्रदीर्घ काल 10 वर्षांचा झाला, यात काहीही शंका नाहीये. आजही जर आपण पाहिलं तर नाशिक पासून मनमाड पर्यंतचा सगळा भूभाग पराकोटीचा थंड असतो. काही वेळेला तिथलं तापमान थंडीच्या कालखंडामध्ये, हिवाळ्यामध्ये 3, 2.5, 1.5 पर्यंत सुद्धा खाली गेलेलं असतं. प्रभू रामचंद्रांनी ज्या कालखंडामध्ये म्हणजे जवळजवळ 8, 8,500, 10,000 वर्षापूर्वी हा प्रवास केला, इसवी सन पूर्व, त्यावेळेला तर भयानक जंगल होतं सगळं. आजचं नाशिक गाव नव्हतं तिथे. संपूर्ण दंडकारण्य आहे, भयानक जंगल आहे. आणि या दंडकारण्यामध्ये इतकी गर्द झाडी होती की दिवसा सुद्धा खाली अंधार असे. त्याच्यामुळे राहत्या जागा तयार केल्या की आजूबाजूची झाडी थोडी कमी करावी लागत असे. अगदी रामचंद्रांच्या कालखंडातच काय, पण शिवाजी महाराजांच्या कालखंडामधल्या काही नोंदी अद्भुत आहेत की जावळीच्या खोऱ्यामध्ये किती घनदाट जंगल होतं. तर बखरकारांनी लिहून ठेवलेलं आहे की एक वेळ शूर्पणखेच्या डोक्यातली ऊस सापडेल, पण जावळीच्या जंगलातला हत्ती सापडणार नाही. एवढं भयानक जंगल गर्द होतं सगळं. मग 8-10,000 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व किती भयानक जंगल असेल वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. त्यामुळे तापमान प्रचंड खाली जात असे. वाल्मिकी रामायणामध्ये एक उल्लेख असा आहे की त्या नाशिक आणि पंचवटीच्या परिसरामध्ये बर्फ पडतोय असं वर्णन लक्ष्मणाने केलेलं आहे. आणि ती अतिशयोक्ती नाहीये. तर इतक्या हजारो वर्षांपूर्वी हा परिसर निश्चित अत्यंत थंड असला पाहिजे आणि बर्फही तिथे नित्य पडत असलं पाहिजे. श्रीरामांचा हा कालखंड अतिशय आनंदाचा पंचवटीमधला. एक तर पुण्यसलीला गोदावरीचं सानिध्य, बरोबर प्राणप्रिय जानकी आहे, छायेसारखा लक्ष्मण बरोबर आहे, वनवासाचा कालखंड सरत आलेला आहे. मनामध्ये नाही म्हटलं तर अयोध्येला परत जायचे वेध लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळं हा सगळा कालखंड पंचवटीमधला वास्तव्याचा
अतिशय सुखाचा झालाय. पण तो पुढे सुखाचा राहणार नव्हता, कारण पंचवटीच्या खाली पुढे सगळं जे जनस्थान आहे, या जनस्थानामध्ये महादुष्ट रावणानं खरं दूषणांच्या सहित शूर्पणखेसहित 14,000 राक्षस ठेवलेले होते. रावण हा खऱ्या अर्थानं राजधुरंधर आहे. दंडकारण्यामध्ये त्यांनी एक पाचर मारून ठेवली, कारण या जनस्थानाच्या खालच्या बाजूला पुढे गेल्यानंतर वानरांची प्रचंड वस्ती आणि वानरांचं राज्य किष्किंधेचं. तेव्हा वर असलेली मानव संस्कृती आणि खाली असलेली वानर संस्कृती, नर आणि वानर संस्कृती कधीही एकत्र येऊ नये म्हणून 14,000 राक्षस मध्ये ठेवून जनस्थानात त्यांनी पाचर मारलेली आहे. तो अतिशय हुशार आहे, दुष्ट आहे, महाधूर्त आहे, पराकोटीचा स्त्रैण आहे, देवतांना न मानणार आहे, उन्मत्त झालाय, उतला मातलेला आहे. त्याला शास्त न करता रामचंद्र वनवासातून कदापि माघारी परतलेच नसते. तसा नेमका प्रसंग ध्यानीमनी नसताना सीता, राम आणि लक्ष्मण यांच्या समोर उभा राहिला. जनस्थानाचं आधिपत्य शूर्पणखेच्या हाती दिलेलं होतं रावणाने. त्याचं कारण असं झालेलं होतं की शूर्पणखेच्या पतीचा म्हणजे आपल्या मेव्हण्याचाच वध काही कारणाने युद्धामध्ये रावणानेच केलेला होता आणि आपल्या बहिणीला विधवा केलेलं होतं. त्यावेळेला जणू काही त्यांनी तिला आंदण दिलं, जनस्थान सांगितलं, तिथे सुखेने येवरा, राज्य कर तिथे. खरं दूषण भावंड ती आते मामे भावंड, त्या खरं दूषणालाही तिथे ठेवलेलं होतं 14,000 राक्षस देऊन. आणि शूर्पणखेला सांगितलेलं होतं सुखाने राहा, आणि तुझ्यावर काही आपत्ती आली, खरं दूषण जर कमी पडले पराक्रमाला, तर मला केव्हाही सांग, तुझा भाऊ जग जिंकणारा, त्रिभुवन जिंकणारा पराक्रमी आहे. ही शूर्पणखा नेमकी एके दिवशी हिंडत असताना पंचवटीमध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता पर्णकुटीमध्ये राहत होते त्याच परिसरामध्ये आली. लक्ष्मण असा चतुर होता की जानकी त्या परिसरामध्ये हिंडत असे, तिचा मार्ग कधी चुकू नये म्हणून झाडावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खुणा लावलेल्या होता. आज जसे बाण लावतात ना, एखाद्या जागेकडे जायचं असेल तर इथून उजवीकडे वळा, मग डावीकडे वळा, मग पुन्हा सरळ जा, पुन्हा डावीकडे जा की इच्छित स्थळी येईल. अशा झाडावर काही खुणा लक्ष्मणाने मुद्दाम लावलेल्या होत्या की जानकी वहिनीची अडचण होऊ नये. आणि त्या खाणाखुणा बघत बघत फुलं तोडायला गेलेली असलेली जानकी, नदी तीरावर गेलेली असली जानकी, स्नानाला गेलेली जानकी ही बरोबर आपल्या पर्णकुटीमध्ये सुखरूप परत येत असे. या शूर्पणखेनं या तिघांना लांबून पाहिलं आणि रामाचं ते रूपडं बघून तिच्या मनामध्ये वासना जागृत झाल्या. कोणत्याही परपुरुषाला पाहिल्यानंतर ज्या स्त्रीच्या मनामध्ये वासना जागृत होतात तिलाच राक्षसी म्हणतात. पतिव्रतेच्या मनामध्ये असा भाव कदापि जागत नाही. तिनं रामाला पाहिल्याबरोबर आपलं रूप पालटलं, सुंदर रूप धारण केलेलं आहे. आणि ती जवळ आली, रामाच्या चौकशीला प्रारंभ केला. रामाने आपला सगळा परिचय दिलेला आहे आणि ती विचारते अगोदरच, कोण तू, कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. म्हणजे ज्याचा परिचय सुद्धा नाही त्याला आपला देह अर्पण करायला ही दुष्ट राक्षसी निघालेली होती. यालाच राक्षसी संस्कृती म्हणतात, दानव संस्कृती म्हणतात, दैत्यांची संस्कृती म्हणतात. धर्माची, नीतीची, सदाचाराची कोणतीही चौकट ज्याला नाही त्याला राक्षसी संस्कृती म्हणतात. मग मला सांगा, जनावराचं आयुष्य आणि मानवाचं आयुष्य याच्यामध्ये भेद काय राहिला? म्हणून तर आमच्या शहाण्या पूर्वजांनी आदर्श कुटुंब संस्था निर्माण केलेली आहे. त्या कुटुंब संस्थेमध्ये ही सगळी नातं अतिशय पावित्र्यानं जपली जातात. म्हणून भारतासारखी कुटुंब संस्था मानवी संस्कृतीमध्ये या जगामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. आज परदेशी लोकांना सुद्धा आपल्या परंपरांचं, आपल्या कुटुंब संस्थेचं मोठं आकर्षण निर्माण झालेलं आहे. विशेष करून आज किंबहुना या संपूर्ण मालिकेमध्ये जे तरुण तरुणी श्रोते म्हणून येत आहेत महाविद्यालयीन,
त्यांनी हे निश्चितपणे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या संस्कृतीचा मेरुदंड, बॅकबोन म्हणजे आपली कुटुंब संस्था आहे. जोपर्यंत आपली कुटुंब संस्था चांगली आहे, पातिव्रत्य आहे, माता, तिचा आदर, थोरल्या वहिनीचा आदर, धाकट्या वहिनीची जपणूक, हे सगळं जोपर्यंत नेटकं केलं जाते आपल्या संस्कृतीमध्ये, तोपर्यंत आपला धर्म आणि आपलं राष्ट्र हे विजिगुषूच राहणार आहे असं लक्षात ठेवा. आणि म्हणून तरुणांनी याच्याकडे विशेष करून कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. ती राक्षसी आली, हे सगळं मी का सांगितलं आपल्याला? कारण आपल्या राष्ट्रामध्ये एक अतिशय गलिच्छ प्रवाह आलेला आहे. त्याला म्हणतात लिव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे विवाह न करता कोणतेही तरुण तरुणी एकत्र राहतात, त्यांचे शरीर संबंध होतात. मग जनावर आणि मनुष्य यात भेद काय राहिला मला सांगा? मानवाचं आयुष्य आहार, निद्रा, भयमैथुन एवढ्यासाठी नाहीये. मानवी जीवन फार अनंत जन्मांच्या फेऱ्यानंतर मिळतं. बहुत जन्मांचा सेवट नरदेह लाभे अवचट म्हणून समर्थ रामदासांनी सांगितले, ते काही खोटं नाहीये. आणि असा जन्म मिळाल्यानंतर आपण आपलं आयुष्य आत्मोन्नतीनं कृतार्थ करायचं असतं. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती असं संत एकनाथी भागवतामध्ये लिहून ठेवले. आणि ते खरंही आहे. मानवाचा जन्म भारतामध्ये होणं आणि आत्मोन्नतीसाठी होणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. ही दुष्ट राक्षसी जिनं आपलं रूप पालटलेलं होतं, असेच मायामय प्रसंग तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये नित्य येत असतात बरं का. त्याला बळी न पडणं हाच पुरुषार्थ आहे. नीतिमत्तेचा पथ कधी न टाकणं हाच पुरुषार्थ आहे. धर्माविरुद्ध आचरण न करणं हाच पुरुषार्थ आहे. सदाचार नित्य आचरण हाच पुरुषार्थ आहे. ती महादुष्ट राक्षसी म्हणते, रामा, तुला एकांतात न्यावं आणि तुझ्या अंगाची कांती पिऊन टाकावी असं मला वाटतंय. ती मूर्ख राक्षसी पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये कणव दाटली तिच्याविषयी. ते हसून म्हणाले की शूरपणखे, कारण तिनं आपला परिचय दिलेला होता. प्रभू रामचंद्र म्हणतायत, शूरपणखे, माझं तर लग्न झालंय. ही पाहिलीस का? ही माझी पत्नी सीता जानकी माझ्या शेजारी बसलेली आहे. आणि तिची थट्टा करण्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणाले, तो बघ माझा भाऊ, तो समोर दिसतोय ना, तो अजून अविवाहित आहे, जा त्याला विचार. आपण म्हणाल प्रभू रामचंद्र तर खोटं बोलले, असत्य बोलले. नाहीये. आपल्याकडे धर्मशास्त्रांनी असं सांगितले की दुष्टांच्या बरोबर थट्टेत केलेलं भाषण, प्राण संकट आलेलं असताना केलेलं भाषण, धन अपहाराच्या वेळेला केलेलं असत्य खोटं भाषण, किंवा आपल्या पत्नीचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी केलेलं असत्य भाषण, हे कधी असत्य नसतं. ती राक्षसी इतकी भयावह आहे. तिनं लक्ष्मणाकडे पाहिलं आणि ती म्हणाली, वा, तुझ्यासारखा छान आहे, तोही चालेल मला. याला म्हणतात राक्षसी भयानक संस्कृती. आणि ती लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाने ओळखलं रामाने तिची थट्टा केलेली आहे. आणि लक्ष्मण म्हणाला, अगं, मी तुझ्याशी लग्न करेन, पण पाहिलंस का, मग तुला सीतेची दासी होऊन राहावं लागेल. मी तर रामाचा दास आहेच अगोदर. शूर्पणखा महाभयानक होती. तिला ते कळलं नाहीये लक्ष्मण काय म्हणतोय. आणि ती म्हणाली, मग ठीक आहे, आता मी या सीतेला खाऊनच टाकते. आणि भयानक अकराळ विकराळ रूप प्रगट केलं तिनं आणि सीतेवर चाल करून गेली. गेल्याबरोबर रामाने तिचं निवारण केले. लक्ष्मण पुढे आला आणि रामाने संकेत केल्याबरोबर स्त्री अवध्य आहे एवढंच लक्षात घेऊन या लक्ष्मणाने त्या शूर्पणखेचे दोन्ही कान आणि नाक कापून टाकलं खड्गाच्या धारेनं. अगोदरच भयानक दिसणारी ती राक्षसी अजूनच विरूप, कुरूप आणि पराकोटीची विद्रूप दिसायला लागली. 3 राक्षसींना लक्ष्मणाने असं शास्त केले. रामायणामध्ये उल्लेख आहेत. पहिली ताटिका, दुसरी अयोमुखी नावाची राक्षसी होती आणि तिसरी ही प्रत्यक्ष शूर्पणखा. नाक कान कापल्यानंतर ती जी पाय आपटत गेली शूर्पणखा, ती खराकडे गेलेली आहे.
पाक नावाच्या अतिबलाढ्य दैत्याचा वध करणारा इंद्र सुद्धा आपल्या समोर उभा राहू शकणार नाही, अशी खराची बढाई होती आणि ती काही अंशी खरी होती. प्रचंड त्याच्या अंगामध्ये रग आणि पराक्रम होता, पण क्रौर्य होतं. दुष्टांच्या अंगी क्रौर्य असतं आणि सज्जनांच्या अंगी शौर्य असतं. भारतावर ज्यांनी ज्यांनी आक्रमण केली त्यांच्या अंगी क्रौर्य होतं आणि त्याचा प्रतिकार ज्यांच्या भारतामधल्या ज्या पुण्यश्लोक महापुरुषांनी केला त्यांच्या ठाई शौर्य होतं. एवढा भेद तुमच्या लक्षात आला म्हणजे भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि जगातले अन्य संस्कृती आणि अन्य धर्म यातला भेद बरोबर लक्षात येईल. ज्या वेळेला शूर्पणखेनं खराची भेट घेतली त्यावेळेला खर थरारला आणि तो म्हणतो, कुणी आपल्या मृत्यूला निमंत्रण दिले तेवढं सांग, आजच जाईन आणि त्यांना ठार करेन. शूर्पणखेनं घडलेली सगळी घटना सांगितल्यानंतर त्या खरानी हसून आपले 14 अंगरक्षक पाठवले. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने त्यांना एक संधी दिली आणि प्रभू रामचंद्र म्हणतायत, माघारी जा नाहीतर मी तुमचा तत्काळ वध करेन. त्यांनी ऐकलं नाही आणि परीघ आणि शूळ पट्टे घेऊन रामचंद्रांच्यावर आक्रमण केल्याबरोबर श्रीरामानी नाराच नावाचे बाण असतात ते टाकले आणि काही सेकंदामध्ये, काही क्षणामध्ये त्या 14 अंगरक्षकांचा खराच्या वध करून टाकलेला आहे. शूर्पणखेचा थैथयाट झाला आणि ती खराला म्हणते, रामाचा पराक्रम तू पाहिलेला नाहीयेस. तुझे 14 अंगरक्षक त्यांनी क्षणार्धात यमसदनाला पाठवलेत. मात्र संतापलेला खर आणि दूषण बरोबर 14 सहस्त्र राक्षस घेऊन रामावर तुटून पडले. खराचं सामर्थ्य प्रचंड होतं. त्याच्यावर शेनग्रामी, पृथुग्रीव, यज्ञशत्रू, विहंगम, दुर्जय, करविराक्ष, पुरुष, कालकारमुख, हेममाली, महामाली, सर्पास्य, रुधिराशन अशा नावाचे 12 अमात्य होते. महाकपाल होता, स्थूलाक्ष होता, प्रमाथ आणि त्रिशिरा हे जगाला जड भारी झालेले प्रचंड महावीर होते. ही सेना येताना पाहिल्याबरोबर रामाने आपल्या अंगात चिलखत घातले. प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेने ज्यावेळेला अयोध्येचा निरोप घेतला त्यावेळी चित्रपटाच्या पडद्यावर दाखवतात तसे ते मनात गेलेले नाहीयेत. एका छोट्या पेटीमध्ये सीतेचे सगळे अलंकार, सीतेची सगळी वस्त्र घेतलेली होती आणि दुसरा पेटारा प्रचंड होता जो खांद्यावरून वाहून नेलेल्या या 2 महापुरुषांनी. प्रचंड पेटारा, त्याच्यामध्ये त्यांची शस्त्र होती, त्याच्यामध्ये फावडी होती, त्याच्यामध्ये कुदळ होता, वनामध्ये फांद्या कापून काढण्यासाठी कुऱ्हाडी होत्या. सगळी अस्त्रशस्त्र त्याच्यामध्ये भरून घेऊन दैनंदिनी उपयोगी पडणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन राम लक्ष्मण मोठ्या पेटाऱ्यासहित त्या वनात आले ते ज्याच्यामध्ये त्यांचं चिलखती होतं. रामाने ते सगळं आपल्या अंगावर घातलं आणि तो लक्ष्मणाला म्हणतोय, तुझ्या वहिनीला जानकीला घेऊन मागच्या डोंगरामध्ये गुहा आहे तिथे जा, तिथून जानकीचं रक्षण कर, मी या सगळ्यांना कंठस्नान घालतो. लक्ष्मण म्हणत होता, दादा आपण घेऊन जा वहिनीला, मी या राक्षसांना मारतो. राम म्हणाला, तू जानकीला घेऊन जा, मी या खराचा आज वध केल्याशिवाय राहणार नाही. आणि रामाने असा पराक्रम गाजवलेला आहे, तापसांना भीती वाटलीये, वनातल्या प्राण्यांमध्ये खळबळ माजून गेलेली आहे, पृथ्वी जणू काय डोलायला लागलेली होती. श्रीरामाने आपल्या भात्यातल्या कंक पक्षाच्या पिसांनी युक्त असलेल्या असंख्य बाणांचा वर्षाव करून 14 सहस्र राक्षसांना कंठस्नान घातलं. नालिक नावाचे बाण असतात ना, त्याला तोंडाला धारदार लोखंड पुढे लावलेलं असतं. नाराच नावाचा बाण केवळ महारथीच टाकू शकतो, कारण तो संपूर्णच लोखंडी असतो. विकर्ण नावाचा बाण असतो, तो अग्रभागी अंकुशासारखा असतो. काही असे असतात की अर्धचंद्र आकाराचे असतात, गळा कापणारे. असे असंख्य बाण राम लक्ष्मणांच्याकडे होते. रामाने राक्षसांची दाणात दाण उडवून टाकलेली आहे. महर्षी विश्वामित्राने जया आणि सुप्रभा यांनी तयार केलेली जी 100 अस्त्र दिलेली होती त्याची आवश्यकता रामाला सुरुवातीला फारशी लागलेली नाहीये.
आणि नंतर मात्र त्याने गांधर्वास्त्र टाकलं आणि असंख्य राक्षसांचा वध केलेला आहे. कोणी महाकवीने म्हटलं ते खरंच आहे. खरं अन्नामध्ये खरं येते ना, आणि मग अन्न चांगलं लागत नाही. कोणाला तरी दूषण देतात माणसं, कारण त्याची चरित्र चांगलं नसतं, वाईट असतो तो मनुष्य. हा महाकवी म्हणतो की पहा की रामायणामध्ये खरंही आहे आणि दूषणही आहे, आणि तरी सुद्धा ही कथा आम्हाला प्राणप्रिय झाली. काय हो या रामाचं कौतुक. आणि ते खरंच आहे. राक्षस जसे मरायला लागले तसा भयंकर दूषण खराचा भाऊ रामावर तुटून पडलाय. प्रचंड वृक्ष टाकतोय, प्रचंड शिला पाषाण रामावर टाकतोय. रामाने अस्त्र टाकून ते सगळं तोडून टाकलं. एका क्षुरबाणानं दूषणाचं धनुष्य तोडलेलं आहे, त्याचे अश्व मारले, सारथ्याचं मस्तक उडवलं, आणि दूषणाच्या वक्षस्थलात असे 3 बाण मारले की परिघातात घेतलेल्या दूषणाचे प्रथम हात तर तोडलेच, पण वक्षस्थलात 3 बाण मारून दूषणाचा वध केला. महाकपाल, शूल, स्थूलाक्ष, पट्टा, प्रभाथी सगळे तुटून पडलेत रामांवर. परशु हातामध्ये भयानक अस्त्र आहेत. रामाने हसत हसत बाण टाकून त्यांचा वध केला. कर्णी नावाचे बाण टाकलेत असंख्य. शेवटी तो संतापलेला खरं रामचंद्रांच्यावर तुटून पडला, पण त्रिशिराने त्याला थांबवले. आणि त्रिशिरा म्हणतो 3 मस्तक आहेत त्याला, आणि तो म्हणतोय खरा थांब, तुझ्या डोळ्यासमोर मी आज श्री रामचंद्रांचा वध करेन. आणि रामाचं आणि त्रिशिराचं न भूतो न भविष्यती असं युद्ध झालं. त्रिशिराचे काही बाण रामाला ललाटी लागलेले आहेत. चित्रपटात आपण बघतो ना, एक बाण टाकला हवेमध्ये आणि मग त्यातून अग्नी पडायला लागला, भराभरा. सगळं काही सेकंदात घडून जातं. युद्ध असं नसतं. युद्धस्य कथा रम्या, युद्धाच्या कथा ऐकायला छान वाटतात, पण प्रत्यक्षात युद्ध हे महाभयंकर असतं. लक्षात घ्या, रामाला सुद्धा या युद्धामध्ये ठाई ठाई जखमा झालेली आहेत. मग मात्र रामाने असा अमोघ पराक्रम गाजवला, त्या त्रिशिराची 3 मस्तकं तोडून टाकलेली आहेत. खराचं आणि रामाचं प्रचंड युद्ध झालं. खरानी सगळे प्रयोग केलेत, अद्भुत तुमुल शक्ती टाकली आहेत, गदा फेकलेली आहे, शिळा फेकलेल्या आहेत. सगळं रामचंद्राने तोडून टाकलं आणि एक अमोघ बाण त्याच्या छातीत मारला आणि खरं रथातून उन्मळून खाली पडलेलं आहे. अवघ्या 1.5 मुहूर्तामध्ये प्रभू रामचंद्राने खरं दूषण त्रिशिरासहित 14,000 राक्षसांचा वध करून टाकला. हा वीर रस, हा रौद्र रस वाल्मिकी रामायणामध्ये असा प्रकट झालेला आहे की आपल्या मनाला विलक्षण आनंद होतो. आणि रामाचा पराक्रम काय आहे तेही आपल्याला दिसतं. सीतेनं आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच रामांचा अमोघ पराक्रम पाहिला. ती अक्षरशः थक्क झालीये. 1.5 मुहूर्तामध्ये 14,000 राक्षस मेले खरं दूषणासहित. तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. आपल्या पतीचा हा पराक्रम बघून गंगेमध्ये स्नान करावं असं तिला धन्य धन्य होऊन गेलं. मी आत्ता म्हटलं की 1.5 मुहूर्तामध्ये रामचंद्राने या राक्षसांना मारलं. एका मुहूर्ताचा कालखंड किती असतो? सगळं तरी प्रवचनकारांनी काय म्हणून सांगावं? मग तुम्हाला सगळ्या मंडळींना हा ग्रहपाठास की एका मुहूर्तामध्ये किती कालखंड असतो आणि 1.5 मुहूर्तामध्ये किती तास आणि किती मिनिटं असतात ते तुम्ही उद्या शोधून घेऊन यायचं आणि मला सांगायचं. बघूया किती अभ्यासक आहेत. रामाने 1.5 मुहूर्तामध्ये या सगळ्या राक्षसांचा वध केला. सीता तशीच त्या गुंफेमधून बाहेर आली आणि रामचंद्रानं तिनं अतिशय प्रेमानं आलिंगन दिले. रामांच्या देहावर सुद्धा त्या युद्धाच्या खुणा म्हणजे जखमा उमटलेल्या होत्या. या संपूर्ण युद्धामध्ये केवळ एकच राक्षस वाचलेला होता आणि त्याचं नाव होतं अकंपन. नाव सुद्धा बघा कसं आहे त्याचं, अकंपन नाव आहे. आणि तो तसाच त्या जनस्थानातून निघाला. जनस्थानातली पाचर निघालेली होती.
नरवानर संस्कृती एकत्र यायची वाट रामचंद्राने आता मोकळी करून दिलेली होती आणि ते अकंपनाच्या बरोबर लक्षात आलेलं होतं. तो तिथून जे धावला थेट तो रावणाला भेटायला गेलेला आहे. रावणाच्या राजसभेमध्ये लंकेमध्ये आला. प्रचंड पर्वतावर त्याची नगरी वसलेली होती आणि तिथे जाऊन नाव अकंपन असलं तरी आता रामाच्या पराक्रमामुळे त्याच्या देहाला इतका कंप सुटलाय, तो थरथर थरथर कापतोय आणि झालेला सगळा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. या वेळेला ती महाभयंकर राक्षसी सुद्धा रावणाकडे आलेली आहे आणि खरं दूषण मारले गेले हे कळल्याबरोबर रावणाचा इतका संताप झाला. त्यांनी ठरवलं की रामाचं पारिपत्य करायचं. पण ज्यार्थी रामाने 1.5 मुहूर्तामध्ये या सगळ्यांना कंठस्नान घातलं त्यार्थी हा महापराक्रमी वीर आहे हे रावणाच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे थेट सम्रांगणात युद्ध न करता कपट कारस्थान करावं असं त्यांनी ठरवलं आणि तो थेट मारीच्याकडे गेला आणि मारीच्याला म्हणतोय काही कर, कारण या शूर्पणखेनं त्या दशाननाला चेतवलेलं होतं. ती म्हणालेली होती, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, कसले करिसी राज्य रावणा कसले जनपालन, श्रीरामानी सहज जिंकले तुझे दंडकावन. उन्मत्त राक्षसा, तुला तरी सुद्धा सावधपणा आलेलं नाहीये. तुझं ते दंडकारण्य, तुझं ते जनस्थान आणि सगळा परिसर श्रीरामाने 1.5 मुहूर्तामध्ये जिंकून घेतलेलं आहे. रामाना ज्या वेळेला ती शूर्पणखा पहिल्यांदा भेटली त्यावेळेला म्हणते, तुझ्या शेजारी कोण ही कुरूप बसलेली आहे स्त्री. सीतेला उद्देशून बर का. तिला पूर्ण माहिती होतं की अशी लावण्यवती त्रिभुवनात नाहीये सीतेसारखी. आणि रावणाशी संबोधन करताना, रावणाशी संवाद करताना तीच शूर्पणखा म्हणतीये, तो राम म्हणजे मदनासारखा आहे, इतका देखणा आहे आणि त्याची पत्नी सीता म्हणजे रती आहे, इतकी लावण्यवती आणि सुंदर आहे. तुलाच शोभून दिसेल ऐसी सुंदर ती युवती, सूड घे त्याचा लंकापती. आणि रावणाच्या मनामध्ये काम जागला. जसा शूर्पणखेच्या मनामध्ये जागलेला होता तशीच वासना रावणाच्या मनामध्ये जागली की कसंही करून सीतेला पळवून आणलं पाहिजे. म्हणून तो पहिल्यांदा मारीच्याकडे गेला. आपल्याला मारीच आठवला का की महर्षी विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमामध्ये यज्ञाचं रक्षण करताना श्रीरामानी सुबाहूचा वध केलेला होता आणि मारीच्याला मानवव्यास्त्र टाकून भिरकावून दिलं तर तो सागर तीरावर जाऊन पडलेला होता. या मारीच्याकडे जाऊन रावण म्हणतोय, मारीच्या तू माझा सेवक आहेस, आता एक कर, सुवर्ण मृगाचं किंवा कसंही रूप धारण कर आणि राम लक्ष्मणाला त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर काढ, मग मी पहा त्या सीतेचं अपहरण कसं करतो. मारीच्याला कापरच भरलं, कारण रामाचा पराक्रम त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला होता. तो त्या रावणाला म्हणतोय, रावणा, सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. राजा, गोडगोड बोलणारे आणि राजाला संतुष्ट करणारे पुरुष हे सुलभ असतात आणि पैशाला 100ही मिळतात, पण मुखानी तुझ्या कानाला कटू लागेल, प्रिय लागेल, पण अंततः तुझ्या हिताचं पथ्याचं असेल असा वक्ता आणि असा श्रोता दोघेही दुर्लभ असतात. पण नाही हो, माझ्या समोरचे सगळे श्रोते खूप चांगले आहेत. काही वेळेला प्रवचनकार हळूच एखादा चिमटा घेतो, पण त्याचं मर्म आणि त्याचं तात्पर्य तुम्ही लक्षात घेता, हे खूप छान आहे. पण जगाची राहटी अशी आहे की अप्रिय, कानाला कटू लागणार, वस्तुतः ते परिणामी पथ्यकारक असतं, पण माणसं ते स्वीकारायला तयार नसतात. औषध कडू असतं, पण ते कडू औषध घेतल्याशिवाय, कडू गोळ्या घेतल्याशिवाय ताप तर कमी होत नाही. म्हणजे सुरुवातीला जे अप्रिय आहे ते अंततः मात्र पथ्याचं आहे हे ध्यानात घेऊन मनुष्य नाईलाजाने ते स्वीकारतो. पण अशी माणसे फार कमी असतात.
लहान मुलं तर डॉक्टरला म्हणतातच ना, डॉक्टर काका गोड औषध द्या. आता औषधे कधीही गोड नसतं हे त्या मुलाला माहिती नसतं. मारीच तेच सांगतोय, राजा तुझी स्तुती करणारी माणसं तुला उदंड मिळतील, खोटी स्तुतीही करतील, पण तुझ्या हिताच सांगणारा मी आहे असं लक्षात ठेव. रामाचा पराक्रम मी पाहिलेला आहे आणि तो इतका अपूर्व आहे की तुझा त्याच्या समोर कधी टिकाव लागणं शक्य नाहीये. किती आश्चर्य पहा की मारीच्याच सांगणं रावणाला पटलं. इतका कुकर्मी पण विवेक बुद्धीचा एखादा अंश त्याच्यामध्ये मारीच्याच्या उपदेशाच्या वेळेस जागरूक असावा, म्हणून तो माघारी लंकेमध्ये गेला. लंकेमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याला त्या शूरपणखेनं आणि अकंपनानं चेतवलेलं आहे. मग मात्र त्यांनी असं ठरवलं की आता सीतेचं हरण करायचंच. त्यांनी मारीच्याला सांगितले, माझी आज्ञा ऐकली नाहीस तर आत्ताच मी तुझा वध करीन. मारीच हसला आणि तो रावणाला म्हणतोय, माझा मृत्यू जर अटळ असेल तर तुझ्या हातून मरण्यापेक्षा मी रामचंद्रांच्या हातून मरण पसंत करेन. त्यांनी ते सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि त्या पंचवटीच्या परिसरामध्ये, पर्णकुटीच्या परिसरामध्ये तो हरिण रूपाने बागडायला लागला. आणि सीतेला त्या सुवर्णाचा इतका मोह पडलेला आहे. सुवर्णाचा मोह कोणत्या स्त्रीला होत नाही सांगा. ही तर जानकी आहे, महालक्ष्मीचा अवतारच मानला जातो. पण ज्या वेळेला असा अवतार घेतला जातो त्यावेळेला मनुष्याचा तो अवतार आहे ध्यानात घेऊन मुद्दामच देवदेवता तसं आपलं वर्तन मुद्दाम करतात. सीतेनेही ते केलेलं आहे आणि म्हणून ती रामाला म्हणते, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मजा आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. आपल्याकडे म्हण आहे ना, असंभवम हेम मृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय. सुवर्ण मृग असणे शक्य नाही हे रामाला काही माहिती नव्हतं का? पण स्त्री हट्ट आणि त्या सीतेला जो लोभ झालेला होता त्या पोटी रामाला सुद्धा म्हणे क्षणभर मोह झाला असावा आणि राम त्या सुवर्ण मृगाच्या मागे गेला. पण खर तर सीतेचा हट्ट पुरवायला रामानं जावं लागलेलं आहे. तो येऊन गेला अनेकदा या दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी. घाशिले शिंग या रंभा स्तंभावरी. ती सगळं वर्णन त्या इतकं सुंदर केलेलं आहे सीतेनं त्या सुवर्ण मृगाचं. आणि शेवटी काय म्हणते पाहती, जाताच पाहतील हरिण सासवा जावा. म्हणजे स्त्री स्वभाव कसा असतो बघा. जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करीतील कैकई भरत आपुला हेवा. ठेवीन तो वरी जपून गडे तो ठेवा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. पुढे सीतारामाला काय म्हणते बघा, सोडून बाण त्या अचूक जरी माराल, काढून भाऊजी घेतील त्याची खाल. म्हणजे लक्ष्मणालाही कामाला लावला. अचूक बाण टाकून तुम्ही जर मारलं सुवर्ण मृगाला तर त्या मृगाचं कातड भाऊजी काढून घेतील आणि मग त्या सिंहासनी प्रभू तुम्ही इंद्र जसे शोभाल. मग आता तो दूर दिसे तो टेकडी चढता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. श्रीराम त्या सुवर्ण मृगा आणण्यासाठी पर्णकुटीच्या बाहेर पडले, पण त्यांनी लक्ष्मणाला बजावलेलं होतं, लक्ष्मणा कोणत्याही प्रसंगात जानकीला एकटी सोडू नको, मी माघारी येईतोपर्यंत. यावेळेला त्या मायावी मृगानं रामाला त्या वनामध्ये दूर 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 अंतर्भागामध्ये नेलं. शेवटी तो मृग हाताशी येत नाही पाहिल्याबरोबर श्रीरामाने एक अमोघ बाण त्याच्यावर टाकला आणि त्याला मारले. तो बाण लागल्याबरोबर मारीच राक्षसाचं मूळ स्वरूप प्रगट झालं आणि हा सीते हा लक्ष्मणा धावा असा मायावी रूपाने रामाचा आवाज काढून तो राक्षस ओरडायला लागला. त्याचा आवाज किती भयानक मोठा असेल तो पर्णकुटीपर्यंत ऐकू गेलाय. म्हणजे मी आत्ता बोलतोय, ध्वनिक्षेपक आहेत, पुढे बाहेर मैदानामध्ये ध्वनिवर्धक लावलेले आहेत. मराठीत सांगायचं झालं तर माईक्स अँड स्पीकर्स.
त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला पोचतोय, नाहीतर एवढ्या हजारो लोकांपर्यंत मैदानात माझा आवाज कसा पोचला असता. पण त्या मारीच्याचा आवाज केवढा असेल कल्पना करा, की दूर जंगलातून सुद्धा तो पर्णकुटीमध्ये पोचला. सीतेला अतिशय भीती वाटलीये आणि लक्ष्मणाला ती म्हणते, भाऊजी तुम्ही तातडीने यांच्या मदतीला जा. लक्ष्मणाने अनेक वेळेला सीतेची समजूत घालायचा प्रयत्न केला आणि ती हट्ट करत असताना लक्ष्मण वारंवार म्हणतोय, श्री रामचंद्रांना पराभूत करेल असा या त्रिभुवनात माते दुसरा कोणीही नाहीये. तू चिंताच करू नकोस, राम अजिंक्य आहेत. पण शेवटी मात्र सीतेला इतका राग आला, तिचा विवेक सुटलाय. मी मगाशी म्हटलं ना, मनुष्य जन्मामध्ये देवता आल्या की काही प्रसंगामध्ये त्यांचं वर्तन मानवासारखं होतं. ते जर मानवीय अवतारामध्ये सुद्धा परिपूर्ण राहिलं तर मग परमेश्वर आणि मानव याच्यामध्ये काय भेद राहिला. म्हणूनच कदाचित असावं की अवतार सुद्धा काही वेळेला मानवासारखं आपलं वर्तन करतात. तिनं लक्ष्मणावर भलते सलते आरोप केलेले आहेत आणि ते ऐकवेनात लक्ष्मणाला. त्यांनी कानावर हात ठेवला आणि तो म्हणतो, वहिनी तुझी आज्ञा आहे तर मी खरंच निघालो. आणि जाता जाता तो म्हणतोय की जलदेवतानो स्थलदेवतानो, आता माते समान असलेल्या माझ्या या थोरल्या वहिनीचं तुम्ही रक्षण करा. मग एक दंतकथा तयार झाली की लक्ष्मणाने म्हणे एक हातातला बाण घेऊन एक रेषा काढली, तीच लक्ष्मण रेषा, आणि सांगितलं की वहिनी कोणत्याही प्रसंगी या रेषेच्या बाहेर येऊ नकोस, आत राहशील, आणि जर ही कोणी रेषा ओलांडायचा प्रयत्न केला तर आम्ही रामलक्ष्मण तुझ्या रक्षणासाठी सिद्धच आहोत. मग दंतकथा झाली. लगेच रावणाने आत पाऊल टाकायचा प्रयत्न केल्याबरोबर समोर राम लक्ष्मण धनुष्यबाण ताणून उभेच आहेत. लक्ष्मण रेषा याचा अर्थ असा, नीती सदाचार धर्माची चौकट ओलांडणं. सीतेनं लक्ष्मणावर नाही ते आरोप केलेले आहेत आणि एक पाऊल त्या चौकटीच्या बाहेर तिनं टाकलं, याचा अर्थच तिनं लक्ष्मण रेषा ओलांडली असं आहे. लक्ष्मण रेषा म्हणजे हातात बाण घेऊन जमिनीवर ओढलेली रेघ नव्हे. लक्ष्मण राम दूर गेले तसं पाहिल्याबरोबर यतीचा वैराग्याचा वेश धारण केलेला रावण तिथे आला आणि त्यांनी भिक्षा मागितलेली आहे. आणि तो विचारतोय, हे सुंदरी इतकी लावण्यवती तू कोण आहेस? त्यावेळेला त्याला भिक्षा वडून सीतेनं आपला सगळा इतिहास सांगितलेला आहे. भिक्षा कोणाला वाढावी याचं आपल्याकडे काही शास्त्र आहे बरं का. त्याच्यात म्हटले की ब्रह्मचारी यतिश्चैव विद्यार्थी गुरुपोषकः अध्वगः क्षीणवृत्तिश्च षडेते भिक्षुका स्मृतः. या 6 जणांना भिक्षा वाढावी. कोणाला? ब्रह्मचारी, कारण तो गुरुगृही राहतो आणि आपला उदरनिर्वाह करतो, म्हणून ब्रह्मचार्याला अवश्य भिक्षा वाढावी. दुसरा यती, तो तर संन्यासीच आहे, त्यांनी सगळं जगच टाकलेलं आहे आणि करतल भिक्षा असते त्याची, एवढं जेवढं मिळेल तेवढं सेवन करतो, म्हणून यतीला संन्याशाला द्यावी. तिसरी विद्यार्थी. आम्ही तर लहानपणी असं पाहिलेलं आहे की वार लावून विद्यार्थी जेवत असत. घरी इतकं दारिद्र्य असे की एक वेळचं जेवणही मिळायचं नाही. ब्राह्मणांनी अशी विद्या संपादन केली आहे आणि आम्ही ती डोळ्यांनी पाहिलेली आहे. ब्राह्मणांना विद्या सहज मिळालेली नाही. आज त्यांच्यावर दोषारोप केले जातात आणि आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखं ज्ञान आणि विद्या ब्राह्मणांनी जपली म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेतात. धादांत असत्य आहे. ब्राह्मणांनी फार कष्टाने विद्या प्राप्त केलेली आहे. मला माहिती आहे, आमच्या घरी काही विद्यार्थी अशी भिक्षा मागायला येत असत, वार लावून जेवत असत, आणि त्यावेळेला आमची आई आमच्या अगोदर त्या वार लावून जेवणाऱ्या विद्यार्थ्याला वाढत असे. माझ्या भावानी माझ्या आईला विचारलेलं होतं की अगं आमच्या अगोदर त्याला काय वाढतेस? त्यावेळेला आईने दिलेलं उत्तर आजही माझ्या लक्षात आहे. ती म्हणते, निदान 2 वेळेला 4 घास का होईना तुम्ही आम्ही सुखाने खातो. हा मुलगा येतो ना, त्याला एक वेळचं जेवण सुद्धा मिळणार नाही अशी त्याच्या घरची अवस्था आहे. मग पहिलं गरम अन्न त्याला देणं हे आपलं कर्तव्यच नाही का? कशी आपली संस्कृती, कशा माता आपल्या या समाजामधल्या, किती वेळेला त्यांना दंडवत घालावं आणि त्यांनी दिलेलं ऋण, त्यांनी दिलेले संस्कार कितीदा शिरोधार्य करावेत, त्याला खरोखर सीमा नाही. खरंच सांगतो आपल्याला.
तिसरा विद्यार्थी, त्याला अन्नदान करावं, भिक्षा वाढावी. चौथा गुरुपोषक, म्हणजे आपल्या गुरुसाठी जो भिक्षा मागतो त्यालाही ती भिक्षा वाढावी. अथवा म्हणजे ज्याला जो पांथस्थ आहे, प्रवासी आहे आणि भूक लागलेली आहे, अतिथी स्वरूपात आला, त्याला अन्नदान करावं. क्षीण वृत्तिश्च, आणि ज्याला उपवास घडलेले आहेत आणि ज्याचा देह अतिशय क्षीण झालाय, मूर्छित पडायच्या पाळीला आलेला आहे, त्याला अन्नदान अवश्य करावं. षडे ते भिक्षुका स्मृता, अशी आपल्याकडे परंपरा आहे. तर रावण यतिरूपामध्ये आलेला होता म्हणून सीतेनं त्याला ती भिक्षा वाढली. आणि मग मात्र रावणाने आपलं रूप प्रगट केल्यानंतर सीतेचा थरकाप झाला. आपण लक्ष्मणाला पर्णकुटीतून बाहेर काढलं. ही केवढी घोड चूक केली हे तिच्या लक्षात आलं. ती वेळ काढायचा प्रयत्न करते असं लक्षात आल्यानंतर रावणाने तिला उचललं, रथामध्ये घातलं आणि तो निघाला तोपर्यंत जटायूने त्याला अडवलेलं आहे. आणि जटायू आणि रावणामध्ये तुमल युद्ध झालं. रावणाच्या देहावर पंखाचे फटके मारून चोचीन अनेक ठिकाणी या जटायूने जखमा केलेल्या आहेत. पण शेवटी तो थकला, कारण जटायू अत्यंत वृद्ध होता. शेवटी त्याचे दोन्ही पाय खडगानी, दोन्ही पंख आपल्या खडगानी रावणाने कापले. रक्त ओकत जटायू पडलेला आहे. आणि रावणाने पण तत्पूर्वी त्याने रावणाचा रथ उद्ध्वस्त केला आणि रावणाच्या रथाचे खेचर आकाश मार्गाने जाणारे तेही मारलेले आहेत. पण रावणाला अशी अद्भुत विद्या होती की सीतेला घेऊन तो आकाश मार्गाने सुद्धा निघून गेला. रामायणामध्ये वर्णन आहे की सीतेचं अपहरण झालं, ही फार दुःखाची गोष्ट होती. पण ब्रह्मदेव आणि तापसांना म्हणे आनंद झाला. एका डोळ्यात आनंदाश्रू, दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू, कारण आता रावणाचा वध होणारे अटळ होता. सीता ही रावणाला म्हणालेली होती, भ्याड आहेस, आत्ता माझे पती परत येस, तुझ्यामध्ये हिम्मत असेल, पराक्रम असेल, माझे पती परत आल्यानंतर त्यांच्यावर द्वंद्वयुद्ध कर, ते तुझा वध केल्याशिवाय राहणार नाहीत. हा राक्षस आकाश मार्गाने जात असताना ऋष्यमुख पर्वतावरून गेलेला आहे. आज जिथे हम्पी आहे, विजयनगरचं साम्राज्य, होसपेट जवळ आपण बघतो, कर्नाटकामधलं, तिथून तो पुढे निघून गेलेला आहे लंकेच्या बाजूला, म्हणजे पूर्वेच्या बाजूने गेला, महेंद्र पर्वताच्या बाजूनं. निश्चित आहे अगदी, कारण तिथून लंका सर्वाधिक जवळ आहे. पूर्वेच्या बाजूने खाली उतरल्यानंतर सामुद्रधुनी म्हणजे धनुष्कोटीपासून लंकेतल्या मुन्नारपर्यंतचं अंतर किमान आहे. हा निश्चित त्याच मार्गाने गेला असणार. जाताना ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीवादी मंडळी बसलेली होती, हनुमंतही होता. तेच आहे, ते सीतेला माहिती नव्हतं. पण निदान आपण ज्या मार्गाने गेलो, इकडे रामचंद्र आले तर आपला ठाव ठिकाणा त्यांना कळावा, म्हणून तिनं आपल्या अंगावरचे काही अलंकार खाली फेकून दिले. ते सुग्रीवाच्या हाती लागले आणि पुढे रामाने तेच पाहिलेले आहेत. इकडे त्या सुवर्ण मृगाचा म्हणजे मारीचाचा वध करून श्री रामचंद्र माघारी यायला निघाले. वाटेमध्ये लक्ष्मणाला पाहिल्यावर त्यांना धस्स झालं आणि ते म्हणाले, लक्ष्मणा, अरे ते तू काय केलंस? आत्ताच खरदूषणाचा वध झालेला आहे. काही राक्षस सूड घ्यायला येण्याची शक्यता आहे आणि जानकीला एकटी सोडून तू कसा आलास? झालेला सगळा प्रसंग लक्ष्मणाने सांगितला. रामचंद्र म्हणतायत, रागाच्या भरात स्त्री जे बोलते ते ऐकायचं नसतं, आणि ऐकलं तरी दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असतं. तू अविवेकीपणे वागलास. अरे माझा डावा डोळा लवायला लागलाय, बहुधा काहीतरी अशुभ घडलेलं आहे. आणि वाटेत रामचंद्रांना दिसलाच रथ उद्ध्वस्त झालाय, सारथी मारला गेलेला आहे. खेचर आकाश मार्गाने जाणारे ते जटायूने मारलेलं आहे. जटायू तर आसन्न मरण दिसला, रक्त ओकत होता. आणि क्षणभर रामाला वाटलं की याने तर जानकीला गिळलेलं नाही ना, आणि म्हणून क्षुरसंज्ञक बाण त्यांनी काढला. मात्र तर जटायू म्हणतोय, रामा, मी अगोदरच मेलेलोय, मेलेल्याला काय मारतोयस? तुझी सीता ही दक्षिण दिशेला रावणाने पळवून नेलेली आहे. आणि झालेला सगळा प्रसंग जटायूने सांगितला. रामाला फार वाईट वाटलं. शेवटी जटायू मेल्यानंतर दशरथ राजाची म्हणजे आपल्या पित्याची जशी उत्तरक्रिया रामाने केली, श्राद्ध केलं, तसं ते जटायूचं श्राद्ध केलेलं आहे.
पंचवटीमध्ये सीता कुठेही नाही आणि ती पळवली गेली हे जटायूकडून कळलेलं होतं. पण देह टाकताना त्या जटायूने एक वाक्य उच्चारले, म्हणजे जटायूला भविष्य कळत होतं. तो म्हणतो, सीतेचं हरण ज्या मुहूर्तावर झालं त्या मुहूर्ताचं नाव आहे विंद. विंद मुहूर्तावर आपली एखादी वस्तू जर हरवली किंवा कोणी पळवली तर ती वस्तू आपल्याला निश्चित परत मिळते आणि जो पळवतो त्याचा विनाशी अटळ असतो. श्रीरामांना अत्यंत वाईट वाटलं जटायूच्या मृत्यूनंतर. आपला शोक त्यांनी आवरलेला आहे. लक्ष्मण म्हणतोय, दादा, या त्रिभुवनामध्ये तो पापी कुठेही असला तरी आपण त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. वाटेमध्ये मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ती अयोमुखी राक्षसी भेटलेली होती. लक्ष्मणाने तिचं नाक कानी कापून टाकलं. पुढे श्री रामचंद्रांचा कबंदांशी समरांगणामध्ये प्रचंड द्वंद्व त्यांच्याशी खेळायला लागलेले आहे. कबंदाशी युद्ध झालेलं आहे. कबंद नावाचा भयान राक्षस आलेला होता. दितीपुत्र धनु होता खरं तर तो. त्याच्या वधानंतर तो प्रगट झाला आणि मग त्यांनीच सांगितलं की रामा, तुम्ही पंपा पुष्करणीकडे जा. तिथे शबरी आपली वाट बघते. पुढला मार्ग आपल्याला निश्चित सापडेल. आपण त्या मार्गाला जा म्हणजे झालं. प्रभू रामचंद्राने आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये सीतेचा आठव जागवला आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणासहित त्या पंपा पुष्करणीकडे आले. त्यावेळेला शबरी सगळे प्राण डोळ्यात आणून मतंगांची शिष्या, महर्षी मतंगांची शिष्या शबरी श्रीरामांची वाट पाहत होती. रामाला पाहिल्यानंतर ती इतकी रडलेली आहे. तिचा भक्तिमार्ग संपन्न होऊन गेला. जणू काही आत्मनिवेदन भक्ती तिला पावली. नवविधा भक्तीचा सोपान तिने केव्हाच ओलांडलेला होता. गवणी भक्ती तिने जिंकलेली होती आणि पराभक्तीनं श्रीरामांचं पूजन करून तिचं जीवन, तिचं चरित्र कृतार्थ होऊन गेलं. तिनं रानमेवा आणला आणि मग कुणीतरी कथा रचल्या की उष्टी बोरं शबरीशी रामानी खाल्ली. असं काही उष्टी बोरं कशाला देईल. तिनं सुंदरपैकी रानमेवा म्हणजे रानातली फळं आणलेली होती. स्वच्छ धुवून राम लक्ष्मणापुढे ठेवलेली होती आणि रामाने ती आनंदाने सेवनही केली. आणि ती म्हणते, रामा, तुझ्या दर्शनानं मी कृतार्थ झाले. ही शबरी कृतार्थ झालेली आहे. आणि ती दंतकथा गदी माडगुळकरांनी त्या गीतामध्ये हळूवारपणे गुंफलेली आहे. गदी माडगुळकर म्हणतात, का सौमित्री शंकित दृष्टी, का सौमित्री शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नव्हेत उष्टी. काय सांगते बघा ती. मी उष्टी केलेली नाही आहेत. माझ्या मुखामध्ये रामनाम आहे आणि म्हणून मी तोंडाने त्याला स्पर्श केला असेल तर ती आता अभिमंत्रित झालेली आहेत. का सौमित्री शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नव्हेत उष्टी, या वदनी तर नित्य नांदतो नामाचा मधुरिमा. रामाचा मधुरिमा, त्याचं रामनाम तर मी नित्य घेत असते. म्हणून लागली श्रीचरणे आश्रमा. मी धन्य झाले, शबरी धन्य झाली. रामा, तुमचे चरण माझ्या आश्रमाला लागले. आणि रामाना अनेक वेळेला साष्टांग प्रणिपात करून तिनं आपला देह अग्नीला अर्पण केला आणि ती कृतार्थ आणि धन्य होऊन गेली. तुलसीदासांनी रामचरित मानसामध्ये थोडा वेगळा प्रसंग रंगवलेला आहे आणि त्यात सांगितले की रामांकडून तिनं भक्तीचा सोपान शिकून घेतलेलं आहे. भक्ती किती प्रकारची असते आणि कशा प्रकारे ती आपण सेवन करावी. पहिला संग सत्संग सांगितलेला आहे. संतांची संगती धरली की सगळी पुढे आपल्याला सत्पथाची वाट आपोआप चालते, मिळते, उलगडते आणि त्या पथावरून चालताना मनुष्य कृतार्थ आणि धन्य होऊन जातो. म्हणून तर युधिष्ठिराने सुद्धा यक्षाच्या प्रश्नाला का दिक, दिशा कोणती, याला महाभारतामध्ये उत्तर देताना संतो दिक असंच म्हटलेलं आहे. संत हीच दिशा. ते आचरतात, सद्गुण जीवन मूल्य धारण करतात, अनुभव घेतात. आधी केले आणि नंतर मग सांगितले या न्यायानं स्वतः ब्रह्माचा अनुभव घेतात आणि मग तो ब्रह्मरस समाजाला भरभरून वाटतात.
तुलसीदासांनी हा प्रसंग खूप उत्कट रंगवलाय, पण मूळ वाल्मिकी रामायणामध्ये असा उपदेश नाहीये. पण त्या रामचंद्रांच्या भेटीनं आणि त्यात झालेल्या संवादानं रामचंद्रही कृतार्थ झाले, लक्ष्मणही कृतार्थ झाला. आणि शबरीनं पुढे त्यांना, कारण ती तिथेच आहे, ऋष्यमुख पर्वताकडे जायला सांगितलेलं आहे, सुग्रीवाची भेट घ्यायला सांगितलेलं आहे. कारण त्यातूनच पुढे रावणवधाचा सगळा इतिहास घडणार होता. शबरीनं कृतार्थ होऊन आपला देह ठेवला. तशीच कृतार्थता आज आपण आपल्या अंतःकरणामध्ये भरून घेऊया. पण तुम्हाला जो ग्रहपाठ दिलाय तो मी विसरलेलो नाहीये. एक मुहूर्त म्हणजे किती मिनिटं किंवा किती तास, किती कालखंड, हे तुम्ही शोधून घेऊन यायचे. आणि 1.5 मुहूर्तात म्हणजे किती वेळात रामाने खरदूषणासहित 14 सहस्त्र राक्षसांना मारलं, हा तुम्हाला ग्रहपाठ आहे. आज जे श्रद्धेनं ऐकलं ते अंतःकरणामध्ये, हृदयात, बुद्धीत साठवूया, त्याच्यावर मनन करूया, त्याच्यावर चिंतन करूया. रामचरित्राचा बोध आपल्या विशुद्ध अंतःकरणामध्ये जागवूया. श्री रामांची आरती गाऊया आणि मगच काही काल विरमूया. उत्कट साधून शिळा सेतू बांधोनी, लिंग देह लंकापुर विध्वंसूनी, काम क्रोधाधिक राक्षस मर्दूनी, देह अहम भाव रावण विंटोनी. जय देव निज बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करुणी अखया मारिला. माईला जांबू माळी भुवनी त्राटीला, आनंदाची गुढी घेऊन आला. जय देव निज बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव निज बळ निज शक्ती सोडविली सीता, म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा. आनंदे ओसंडे वैराग्य भरता, आरती घेऊन आली कौसल्या माता. जय देव निज बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव अनहत ध्वनी गर्जती अपार, 18 पद्मे वानर करीती बुबुकार. अयोध्येसी आले दशरथ कुमार, नगरी होत आहे आनंद थोर. जय देव निज बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव सहज सिंहासनी राजा रघुवीर, सोहम भावे तया पूजा उपचार. सहजांची आरती वाद्यांचा गजर, माधवदास स्वामी आठवना विसर. जय देव निज बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. कडाडिले ब्रह्मांडोका त्रिभुवनी, सुरवर निशाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे मी प्रसादे नभिये कृतांता. जय देव दुमदुमले पाताळ उठला परिशब्द, दगदगला धरणी धरमानी लाखेद. कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे मी प्रसादे नभिये कृतांता. जय देव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय रघुवीर समर्थ.